रामकृष्ण हरी माऊली. तर आज आम्ही चाललेलो इचलकरंजीला, कारण परवा ऍडमिशनला गेलतो तेव्हा ऍडमिशन काय चालू नव्हतं. त्यांनी सांगितलेलं 28 तारखेला या. मग आज गेलतो कॉलेजवर. मग काय डायरेक्ट आलो. इथं आल्यावर कळालं की आता फक्त कागदपत्र द्यायची. मग त्याने पुन्हा सबमिट करणार आणि पुन्हा ऑनलाईन प्रोसेस होऊन मग ऍडमिशनचं कळणार. तिथनं सगळं आवरून आम्ही लागलो घरच्या वाटेला. मग काय डायरेक्ट आलो इचलकरंजीच्या स्टँड. तेवढ्यात एक अर्ध्या पाऊण तासात इष्टेक घावली हातकणंगल्यापर्यंत. अनेक पावसाचं वातावरण झालं. तेवढ्यात हातकणंगल्यात गेल्यावर असला पाऊस चालू झाला. 10-15 मिनिटात सगळीकडे नुसतं पाणीच झालं. दुकानं तर सगळी जाम झालती. उभा राहायचं जागा नव्हती. मग पुन्हा वडापाची वाट बघत थांबलो. तेवढ्यातच पुन्हा वडाप घावलं. पुन्हा डायरेक्ट आलो घरला, आवरलं. आणि तुम्हाला माहित आहे पाऊस थांबला गावातल्या पोरांचं काय काम असतंय. मग काय डायरेक्ट आलो वड्यावर. वड्याला तर असलं पाणी आलं तर डोंगराखंड. आता ह्यो पहिला वडा. इथनं पुढं अनेक वडा आहे बघा स्मशानभूमीकडं. तिकडं जात आम्ही जाणार आहे. तेवढ्यातच मग वड्यापाशी पोचलो. आणि ह्यो वडा त्या वड्यापेक्षा जरा मोठा आहे. इथं तर नाद खोळा पाणी आलं. मग आम्ही काय इथंच थांबलो नाही. इथनं पाणी बघून झालं आता बंधाऱ्याकडे पाणी बघायला जायचं होतं ना. तसंच चिखलातनं वाट काढत गेलो. इथनं जरा शिस्तातच गेलो कारण पाय तीन घसरत होता लय. बंधाऱ्यावर तर शेवटच पाणी. पहिल्या पावसानं जेवढा धुमाकूळ गाठलाय म्हणलं पुढे पावसाळ्यात काय होईल. मग आम्ही बंधाऱ्याने बघून झालो तिथनच पुढे गेलो. तसं गावात असल्यावर हीच मजा आहे नुसतं फिरायचं पावसाळ्यात. आणि वातावरण तर असलं एक नंबर झालतं. आणि इथला सिनेमॅटिक व्हिडिओ बघायचा असला तर माझ्या पेजवर जाऊन बघा. तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओत.